स्वराज्य प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशामध्ये सर्वप्रथम शिक्षणाचे कवाडे खुले करून देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाचे आरक्षण देणारे राजश्री शाहू महाराज या देशाला घटना देऊन हे देश समता मूल्य राहण्यासाठी ज्यांनी काम केलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ या सर्व महामातेंना आणि महापुरुषांना त्रिवार असं अभिवादन. आज ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या जोडप्यानं या देशामध्ये सर्वात प्रथम 1 जानेवारी 1848 रोजी भिडेवाड्यात महिलांची प्रथम शाळा चालू केली आणि ह्या भारतामध्ये शोषित पीडित घटक जो मागास राहिलेला आहे त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. महिलांनी नुसतं चूल आणि मूल न ठेवता तर सगळ्या पदावरती महिला गेल्या पाहिजे आणि त्या आज गेलेल्या आहे. आपण जर पाहतो, आपण या ठिकाणी आमच्या कविताताई आल्हाट शहराच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आहे, प्रतिभाताई पाटील असेल, महापौर सुद्धा झालेले आहे, त्या आमच्या वंदनाताईसुद्धा या ठिकाणी आज खांदा लावून बरोबरीने काम करतात. अशा अनेक स्त्रिया आज मोठ्या पदावरती गेलेल्या आहेत आणि आपण पाहतो की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव शाळेला आहे आणि मुलींना आपण सरस्वतीचं सांगतो की रांगोळीच्या स्पर्धेसाठी मुलींनी खाली यायचंय. आपण बारकांना मुलींना सांगतो की विद्येची देवी ही सरस्वती आहे, पण विद्येची देवी सरस्वती नसून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आहे. आपण खोटा इतिहास या समाजामध्ये पसरवत आहोत. आपण याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. या देशामध्ये ज्यांनी शिक्षण चालू केलं त्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पण आपण मोठ्या उत्सवात साजरी केली पाहिजे. आपण ह्या मोशी गावातील गेल्या 8 वर्षापासून कविताताई आल्हाट असेल, वंदनाताई असेल, निलेश बोराटे असेल, वसंत बोराटे असेल, अनेक कार्यकर्ते आमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही जयंतीचा कार्यक्रम छोट्या खाणी का होईना आपण चालू केला आहे आणि हेच आपण अजून मोठ्या स्वरूपात आपण चालू केला पाहिजे असं मला वाटतं. सर्वांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कविताताई आल्हाट यांना मी विनंती करतो की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं.